छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर परिसरात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे। येथील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये मंगळवारी भर दुपारी एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे। आपल्या पत्नीसोबत बोलत असल्याच्या रागातून मित्रावर पतीने मागून येऊन चाकूने गळ्यावर वार केले। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून सिडको पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे। विष्णू बिभीषण आव्हाड असं हल्ला झालेल्या 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे। तो सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी येथील रहिवासी आहे। विष्णू हा आरोपीच्या पत्नीचा जुना मित्र असून फलटण येथील एका अकॅडमीमध्ये दोघांची ओळख झाली होती। घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी विष्णू तिला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आला होता। सकाळी 11:30च्या सुमारास विवाहित तरुणी, तिचा पती आणि विष्णू हे तिघे स्वामी विवेकानंद गार्डन येथे एकत्र बोलत बसले होते। सर्वजण बोलण्यात मग्न असताना पती अचानक उठून पाठीमागे गेला आणि त्याने धारदार चाकूने विष्णूच्या गळ्यावर उजव्या बाजूने वार केला। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या विष्णूने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संतप्त पतीने जमिनीवर पडलेला मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्राणघातक हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विष्णूला विवाहितेने तातडीने रिक्षामधून MGM रुग्णालयात दाखल केले। विष्णूच्या गळ्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे। दरम्यान आरोपी पती रुग्णालय परिसरातच घुटमळत असल्याचे पत्नीच्या लक्षात आले। तिने कोणताही विलंब न लावता याची माहिती पोलिसांना दिली। सिडको पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पतीला ताब्यात घेतले। आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।